आमचं घर पेटलंय, आम्ही इजवाल्या. ह आणि आमचं घर इजवाल्यानं दुसऱ्याला राग याची गरज नाही. आमचं घर पेटलंय, विझवणे आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून ज्यानं आम्हाला मुसलमानाची दुश्मनी करायला शिकवली त्याला सांगतो, आमच्या मोर्चामधले सगळे पंक्चर गाड्याचे काढून द्यायचं काम आमच्या मुसलमान बांधवांना केलंय. 1 रुपया घेतला नाही, रुपया. आमच्या नांदेडला जायच्या वाटेवरती एका मुसलमान बांधवानी 1000 कट्ट्याची खिचडी खाऊ घातली. 1000 कट्टा, 1000 कट्ट्याची खिचडी. लग्नामध्ये आपल्याला पोराकडल्या, पोरेच सांगत नाही मी, पोराकडल्या मुराळाची जेवढी व्यवस्था होत नाही की नाही, तसं पंक्तीला बसून खाऊ घातलंय. पाणी पाजिलं 1000 कट्टा मुसलमानानं. नम्र लिहून दिले होते. गाडी कोण्या जागी फेल झाली तर तिथं येऊन, मी आपण नजरेनं बघितलंय, गाडी फेल झाली तर जाग्यावर पंक्चर काढून दिलंय, जाग्यावर हवा भरून दिली. इंजिनचं काम त्या दिवशी मोफत केलंय. 24 तास गॅरेज उघडे ठेवले होते, 24 तास. मी अत्यंत जाहीररित्या सांगतो, डोळ्यात पाणी येतं हे बोलते वेळी. आम्ही जन्मभर मुसलमानाचा त्या ठिकाणी ऋणातून मुक्त होऊ शकत नाही, एवढं आमच्यासाठी प्रेम मुसलमान बांधवांनी केलंय. उद्या सांगतोय, उद्या जर वेळ पडली तर आम्ही आमच्या धनगर बांधवासाठी बी आणि मुसलमान बांधवासाठी सुद्धा त्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे, याच्यासाठी आम्ही सगळे मराठे रस्त्यावरती उतरणार आहोत. कारण का आम्हाला कळालंय आमचा मित्र कोण आहे आणि आमचा सखा कोण आहे. पहिल्याच्या 58 मोर्चात सुद्धा जेवढं पाणी पाजिलंय तेवढं पाणी मुसलमानानं पाजवलेलं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. यायचा खेळ आता खलास झालाय. मुसलमान तुमचा शत्रू आहे, बौद्ध तुमचा शत्रू आहे, मातंग तुमचा दुश्मन आहे, हे सांगायचे धंदे आता लोकांच्या लक्षात आलेले आहेत. आणि त्याच्यामुळं आम्हाला कळालंय, फडणवीस साहेब तुमच्या जातीनं महाराजाच्या आरक्षणाला विरोध केलाय आणि महाराजाचं पहिलं चित्र मीर महमद नावाच्या मुसलमानानं काढलंय. आम्ही इतिहास नाही विसरला, आलं लक्षात. मतदारी 73 तिथं झोपला आणि म्हणून आमचा राजा वापस आला रे. आमचा इतिहास आहे, इतिहास. आणि याच्यासाठी आम्ही ठरवलंय, आता 12 बलुतेदार 18 पगड समाज मराठ्यानं पुढी व्हायचं आहे आणि बाकीच्या लोकांना त्याच्या संघ यायचं आहे. रेल्वेचं जसं इंजन असतंय आणि इंजनात काय वापरतात, दगडी कोळसा वापरतात. दगडी कोळसा वापरला की ते पेटते आणि इंजन चलतंय. मग एकदा त्या ठिकाणी मराठा रूपी दगडी कोळसा पेटला, ते इंजन चालू आलं की महागडले एससी ओबीसी मायनॉरिटीचे डब्बे आपोआप इंजनाच्या मागे येणार आहेत. हे त्या ठिकाणी कोणी रोखू शकणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून आम्ही ठरवलेलं आहे, आता लढाई कशा पद्धतीची करायची आहे ते आता ठरलंय आपलं. आणि म्हणून तुम्हाला वाटायलंय का आम्ही पळून जाता म्हणून? तुम्हाला वाटायलंय पळून जाता म्हणून? अजिबात पळून जाऊ दे ना. कारण का ते गेलं. आम्हाला म्हणायचं आहे, आज रात 12 बजे तक 1000 की नोट रद्दी हो जाएगी, एवढा निर्णय घेऊ शकता. आम्ही तोंड धुवाल्या आणि तुम्ही शपथ घ्याल्या. लाज कशी वाटली नाही रे? आम्ही तोंड धुवाल्या आणि तुम्ही शपथ घेतल्या. एक गाढव आणि घोड्याच्या पोटी खेचर जन्माला येत आहे ना, शाबास. आता तर सरकार असलं झालंय, गाढव खेचर आणि डुक्कर तिघाच्या संयोगातून जन्माला आलेलं सरकार आणि आम्हाला शहाणपणा शिकवाले. म्हणजे एका रात्रीत तुम्ही सरकार बदलू शकता ना. रविवारी बघा, लक्षात घ्या, रविवारी सुट्टी असते वेळी कार्यतत्पर राज्यपाल शपथ द्यायला 6 वाजता. मी शेतातून दार्याला पाणी लावून आलो होतो. गावातला माणूस म्हणाले, अजित पवारांनी शपथ घेतली. अरे मी म्हणलं, असं कसं शक्य आहे? अहो घेतली हो म्हणले, आता आम्ही ऐकलंय म्हणले अजित अनंतराव पवार. मी गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की. अरे वा, म्हणजे कमाल आहे. आणि आपण लक्षात घेतलं पाहिजे, तुम्ही सख्या काकाची राजकीय हत्या करू शकता. तिथं तुम्ही आमचे होताल. आमचे होताल काय? अहो अजित पवार साहेब, तुमच्या बोबड्या पोराला तुम्हाला खासदार करा वाटाले की नाही? बोलता येते का मराठी? तुमच्या बोबड्या पोराला तुम्हाला खासदार करा वाटतंय. आमचं पोरग क्वालिटीचं असून
अर्ध्या मार्कानं घरी येते. आम्हाला काही वेदना होत असतील की नाही? हा, आम्हाला काही वेदना होत असतील ना? 6 वर्षापूर्वी माझा मुलगा 1 मार्काने गेलाय, तहसीलदार पदावर राहिला असता. काही वाटत असेल ना मला? 60 लाख रुपये शिक्षणासाठी घातलेत. जर मी ओबीसी प्रवर्गात असतो तर माझे 30 लाख रुपये वाचले असते एका कुटुंबातले. तुम्हाला आरक्षणाचा हिशोब सांगायचा आहे काय? आम्हाला आता सांगितलं जातंय की आरक्षण मिळालं म्हणजे काय नोकऱ्या लागतात का? आम्हाला अक्कल आहे तेवढी. नोकऱ्या लागत नाहीत आम्हाला माहित आहे, पण नोकरी लागण्यासाठी जे शिक्षण लागते ना ते आरक्षणामुळे मिळते. सांगाले आम्हाला तुम्ही उद्योग करा, व्यवसाय करा, कळतंय आम्हाला. उद्योग आणि व्यवसाय करायला पहिल्यांदा शिकावं लागतंय आणि शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आरक्षण आहे. आम्हाला जास्त शिकू नका आता. आणि आमचं म्हणणं आहे, अर्थमंत्र्याच्या दारात हे लोक सांगतात 50 कोटी निधी आणलो, 100 कोटी निधी आणलो. अर्थमंत्र्याच्या दारात तुम्ही जे पैसे मागाय गेल्या ते आमच्यासाठी गेल्या नाही, त्याच्यातलं 10% कमिशन खाता येत आहे. अरे म्हणून तुम्ही गेल्या. तुम्ही कमिशन खोर आहात, तुम्ही कमिशन खोर आहात, तुम्ही दरोडेखोर आहात. राज्याच्या तिजोरीवरती दरोडा टाकलेला आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे, आमचा आता विकास करायचा राहिलेला नाही. विकास होत नाही. आम्ही तिकडे काय गेलो, इकडे विकास होत नाही ना. आणि ते फडणवीस साहेब सांगाले पहिल्याच्या सरकारने घेतला. अरे पहिल्याच्या सरकार मधलं तुझ्या मांडीला मांडी लावून आहे ना, विचार की त्याला. अरे काय आता काय सांगावं, कधी कधी राग येत आहे. काय करू आता, धरून या भीड म्हणून माणसं हात म्हणून वंगळ बोलताय ना आले. आणि आम्ही वंगळ बोलायचं ठरल्यावर ऐकल्या का? आमच्या एवढं वंगळ कोणीच बोलणार माहित आहे ना. आम्ही फक्त बोल ना लायसाट आहे. कारण का ज्या वेळेला मी त्या समितीच्या समोर बोलत होतो ना, कलेक्टर हादरलं. मी तुम्हाला माझी क्लिप दाखवत होती, 1 मिनिट 56 सेकंदाची आहे फक्त. कलेक्टरला हादरा बसला, हे माणूस मरते की काय की म्हणून. ऐकलं का? एवढं. कारण बोलते वेळी माझ्या हृदयापासून वेदना होत होत्या. कारण आम्हाला तुम्ही कसं नाकारलंय ह्याच्या. आणि सांगलंय तिथं सरळ, एक तर बळी घेऊ नाही तर बळी देऊ. पण आम्ही बळी द्यायचं ठरवलंय आता. त्याचा बळी द्यायचा. मसुबापुडी काय कापतात आपल्या इकडं सांज्याला. आता आम्ही बळी द्यायचं ठरवलंय, तो सरकारचा बळी असेल. आमच्या आरक्षणाच्या आड जर आलात तर तुमचा बळी असेल. कदाचित उद्या रेल्वे काय काय होईल मी आता सगळे छक्के पंजे नाही सांगू शकत. उद्या काय काय होईल ते बघू. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मला माहित आहे मी एवढं स्फोटक बोलतो, सरकारकडे याचे रिपोर्ट आहे. 2 दिवस आपलं फेसबुक बंद केलं. मी ठरवलं, तिथलं नाही, माझं वैयक्तिक मी ठरवलं, ज्या अर्थी माझं फेसबुक 2 दिवस बंद झालंय याच्या अर्थी आपण योग्य मार्गाने चाललो. योग्य मार्गाने चाललो आपण. कारण का धास्ती घेतली सरकारनं, धास्ती घेतली. तुम्ही फेसबुकचा प्रचंड वापर करा, फक्त विघातक नाही. माणसं जोडायचं काम आपल्याला करायचं आहे. आणि यायच्या पोटात का दुखाले, 35 किलो वजनाच्या माणसानं हे विश्वगुरु म्हणून येत गेलेत स्वतःला. 35 किलो वजनाच्या माणसानं जगातली महारेकॉर्ड सभा केली. 1.5 करोड लोक त्या ठिकाणी सराटीला जमले. हे यायच्या पोटात आग पडाली. कारण का? परंपरागत यायचा धंदा होता प्रस्थापित. आम्ही नेते, आम्ही जहागीरदार, आम्ही वतनदार, आम्ही भांडवलदार, आम्ही मनसबदार. आता मनसबदाराचा काळ राहिला नाही. 6व्या शतकात चिनी पंडित फाईयांना सांगले, रेकॉर्ड बघत जा. चिनी पंडित फाई यांना 6व्या शतकात सांगितलंय, महाराष्ट्रातला मराठा शब्द दिला तर शब्द राखण्यासाठी जीव देतो. हे मराठ्याचं वैशिष्ट्य आहे. पण तोच चिनी पंडित पुढच्या वळीत सांगतो, पण त्याच मराठ्यांना जर आपला विश्वासघात झालाय हे जर लक्षात आलं तर तो जीव घेतो. आलं ना लक्षात शिंदे साहेब? आलं का लक्षात? तुम्हाला गुवाहाटीला घर घ्यावं लागल आणि जावं लागल. महाराष्ट्रात प्रवेश बंद राहील. आम्हाला माहित आहे. तुम्ही गुवाहाटीला गेलात, आमच्यासाठी रस्त्यावर उतरा दादा. आम्ही बाकी तुम्हाला काहीच मागत नाही. आमदारानं नाटक करून विधानसभेला काय लावलं? टाळं लावलं. आम्हाला म्हणायचं आहे, आम्ही टाळं लावलं म्हणून आमच्यावर तुम्ही गुन्हे दाखल केल्या.
आमदारानं टाळं लावलंय त्याच्यावर कोणता गुन्हा दाखल केला? काही लोक म्हणायत मी राजीनामा देतो, पळून जाय जमना. राजीनामा देऊन भगोडेपणा करायला जमना. तुम्हाला विधानसभेत बोलायला निवडून दिलंय, 4 वर्ष 5 वर्ष खाऊन खाऊन आता पळता काय? हा, अजिबात पळू देना. तुम्हाला विधानसभेत लोकसभेत राहावं लागल. कालच्या अधिवेशनात खासदारानं प्रश्न का मांडला नाही? आमचा प्रश्न आहे. कालच्या अधिवेशनात तुम्ही आमची हे राज्याची भूमिका मांडायला पाहिजे होती. तुम्ही भूमिका का मांडली नाही? तुम्हाला मांडावं लागणार आहे. आम्ही पळून जाऊ देणार नाही. राजीनामा दिल्यानं प्रश्न सुटणार नाही. तुम्हाला वाटायलंय काय आता राजीनामा नाही, आता लढावं लागणार आहे. आणि तुम्ही लढत नसाल तर आम्ही ठरवलंय की सगळ्या मराठ्याच्या आमदाराचे पगार बंद. आम्ही गरीब नाही, आम्ही मागासलेपणा नाही. मग तुम्ही कस काय मागासले आहात? तुम्हाला पगार कशासाठी? बायकोला पगार, म्हणजे खासदार झाला तर खासदारकीची पगार, आणि आमदार झाला की आमदार